नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर हे पहा, खूप मऊ लुसलुशीत असे हे घारगे आपले तयार झालेले आहेत। तर आज आपण भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा। चला तर मग या मस्त रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी भोपळा घेतलेला आहे। तर चाकूने मी हा भोपळा आधी कट करून घेते। तर साधारण 2 किलो हा भोपळा आहे आणि मी याचे आता समान 2 भाग करते। तर हा अर्धा भाग मी आता इथे वापरणार आहे, म्हणजेच मी 1 किलो हा भोपळा इथे वापरणार आहे। आणि आता या भोपळ्यातील बियांचा हा जो भाग आहे तो पूर्णपणे आपल्याला काढायचा आहे। आणि आता याचे मी छोटे तुकडे करते आणि या भोपळ्याची सालं काढून त्याचे छोटे तुकडे करून घेते। तर अशा प्रकारे मी भोपळ्याचे छोटे तुकडे करून याची सालं काढून घेतलेली आहेत आणि परत त्याचे अशा पद्धतीने छोटे तुकडे बनवून घेतलेले आहेत। तर हा भोपळा कट करून झालेला आहे आणि या ज्या बिया आहेत त्या आपल्याला टाकायच्या नाही आहेत। या वाळवून तुम्ही सोलून खाऊ शकता, खूप छान लागतात आणि अतिशय पौष्टिक असतात याच्या या बिया। तर इथे हा जो भोपळा आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे। तर इथे मी एक मोठा बाउल घेते आणि त्याच्यामध्ये हे मोजून घेतलेला आहे। तर हा एक बाउल झालेला आहे। तर हे मी कुकरच्या डब्यामध्ये काढलेलं आहे आणि राहिलेले सुद्धा मोजून घेते मी। आणि हे अर्ध भांडं झालेलं आहे। तर 1.5 बाउल आपलं हे झालेलं आहे। तर कुकरच्या डब्यामध्ये टाकून मी कुकरची एक शिट्टी काढून हा भोपळा शिजवून घेते। तर हे भोपळ्याचे तुकडे शिजल्यानंतर परत एकदा मी बाउलमध्ये काढलेले आहेत आणि आपण जेव्हा कच्चे मोजले तेव्हा हे 1.5 बाउल होते आणि शिजल्यानंतर मोजले तेव्हा हे 1 बाउल झालेलं आहे। तर हे मी कढईमध्ये काढून घेते आणि इथे मी गूळ घेतलेला आहे। तर 1 बाउल भोपळ्याचे जे तुकडे होते त्याच्यासाठी मी इथे अर्धा बाउल गूळ घेतलेला आहे। तर इथे वजनामध्ये म्हणाल तर 1 किलो आपण भोपळा घेतला होता, तर त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। तर गूळ सुद्धा मी या भोपळ्याच्या तुकड्यांमध्ये टाकते आणि हे आपल्याला परत एकदा शिजवून घ्यायचं आहे। तर इथे मी तुम्हाला भोपळ्याचे कच्चे तुकडे आणि शिजलेले तुकडे दोन्हीही मोजून दाखवले, कारण तुम्हाला गुळाचा अंदाज व्यवस्थित यावा यासाठी। तर आता मी हे गॅसवर भांडं ठेवलेलं आहे, कढई ठेवलेली आहे आणि थोडंसं मिक्स करून घेते आणि आपला गूळ जो आहे व्यवस्थित विरघळवून घ्यायचा आपल्याला, कारण भोपळा जो आहे ऑलरेडी शिजलेला आहे। तर इथे गूळ छान मेल्ट झालेला आहे, त्याचं पाणी सुटलेलं आहे। तर आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊया। चमचाने या पद्धतीने थोडंसं स्मॅश करायचं आहे, म्हणजे आपला जो भोपळा आहे छान गुळामध्ये व्यवस्थित मिक्स होईल। तर हे जे मिश्रण आहे गूळ वितळल्यानंतर अगदी 3 ते 4 मिनिटे आपण याला शिजवलं की लगेच तयार होतं। तर हे छान मिक्स होत आहे। तर मी इथे काय करते, स्मॅशर घेते आणि या पद्धतीने थोडंसं स्मॅश करून घेते, म्हणजे सर्व जे आहे एकजीव होईल। तर इथे मी जे गुळाचं प्रमाण सांगितलेलं आहे त्यामध्ये परफेक्ट गोड अशा या घाऱ्या होतात। पण तुम्हाला जर अति जास्त गोड आवडत असेल तर एखादा खडा तुम्ही गुळाचा वाढवू शकता, किंवा तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर एखादा खडा तुम्ही गुळाचा कमी केला तरीही चालेल। तर हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण मी परातीमध्ये काढून घेते, म्हणजे पटकन थंड होईल, आणि थोडंसं पसरवून सुद्धा घेते। तर हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेल्यानंतरच आपल्याला इतर साहित्य टाकायचं आहे। तर इथे मी बडीशोप टाकलेला आहे 1 छोटा चमचा, आणि हे सुंठ टाकते मी थोडासा किसून, साधारण एक अर्धा चमचा। तर सुंठ बडीशोप तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। आणि इथे थोडंसं जायफळसुद्धा मी घेतलेलं आहे, किसून टाकते, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर फक्त वेलदोड्याची पावडर टाकली तरी चालेल। तर इथे मी छोटा चमचा वेलदोड्याची पावडर टाकलेली आहे। तर आता इथे आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे। तर सुरुवातीला इथे मी 1 बाउल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर हे पीठ आपल्याला थोडं थोडं टाकून मिक्स करायचं आहे आणि इथे थोडंसं मीठ आपल्याला टाकायचं आहे। कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ टाकलं की त्याचा गोडवा छान उतरतो। तर हे पीठ मी टाकून मिक्स करून घेते। तर आपण जो शिजलेला भोपळा घेतला होता तो 1 बाउल, तर साधारण आपल्याला इथे 2 बाउल हे पीठ लागणार आहे। मी तुम्हाला एक अंदाज सांगते पिठाचं, तर त्याच्यापेक्षा थोडंसं कमी किंवा जास्त लागू शकतो। तर परत एकदा मी इथे अर्धा बाउल घेतलेला आहे आणि परत एकदा मी
थोडं थोडं टाकून मिक्स करते। तर अर्धा बाउलसुद्धा संपलेला आहे, म्हणजे इथे मी 1.5 बाउल पीठ वापरलेलं आहे। तर अजूनही याच्यामध्ये पीठ बसू शकतं, तर अजून अर्धा मी बाउल घेतलेला आहे आणि परत एकदा थोडं थोडं पीठ टाकून मी मिक्स करते। आणि वजनामध्ये जर म्हणाल तर 1 किलो भोपळ्यासाठी आपल्याला साधारण 1 किलो गव्हाचं पीठ लागू शकतं। त्याच्यापेक्षा थोडंसं कमी किंवा जास्त होऊ शकतं, पण मी एक साधारण तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे। तर इथे हा छान गोळा तयार झालेला आहे। खूप घट्टसर असा गोळा मळू नका, नाहीतर घारगे जे आहेत ते कठीण बनतात, सॉफ्ट असे बनत नाहीत। तर अशा पद्धतीचं हे आपल्याला पीठ मळायचं आहे। तर तुम्हाला लाटायला जर असं अवघड वाटलं तर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा, छान सेट होतं हे। तर पीठ बघू शकता तुम्ही 2 बाउलमधलं हे पाव बाउल इथं पीठ राहिलेलं आहे, साधारण पावणे 2 बाउल पीठ इथे मला लागलेलं आहे। आणि हा गोळा आहे ना, तो मी थोडा वेळ एक 15-20 मिनटं फ्रीजमध्ये ठेवते। तर हा बघा, एक 15-20 मिनटं मी फ्रीजमध्ये ठेवलेला व्यवस्थित सेट झालेला आहे आणि आपल्याला लाटायला जे आहे सोपं जातं। तर आता मी याचे गोळे बनवून घेते। तर इथे मी मोठा असा गोळा बनवते आणि त्याची अशी मोठी पोळी लाटून त्याच्यातून मी या घाऱ्या ज्या आहेत त्या काढणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही छोटे गोळे करून पुरीप्रमाणे लाटून तळला तरीही चालेल, तुमच्या आवडीप्रमाणे कसंही। तर आता मी हा गोळा घेतलेला आहे, तर त्याला थोडंसं पीठ लावून घेते, गव्हाचं पीठ लावून घेते आणि मग लाटून घेते। तर पीठ मळल्यानंतर मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्याच्यामुळे आपल्याला हे लाटायला जे आहे खूप सोपं जातं। तर मध्ये मध्ये जर गरज पडली तर गव्हाचं पीठ लावून तुम्ही हे लाटू शकता। तर अशा पद्धतीने मी हे लाटून घेते। तर लाटताना खूप जास्त जाड किंवा खूप पातळ असं नाही लाटायचं आहे, अगदी मीडियम आकारामध्ये हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला इतपत असं जाडसर लाटायचं आहे। आणि आता आपण याचे घाऱ्या काढूया। तर इथे मी असा हा डबा घेतलेला आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही अशा पद्धतीच्या वाटीचा सुद्धा वापर करू शकता। तुम्हाला घाऱ्या लहान मोठ्या कोणत्या आकाराच्या बनवायच्या त्यानुसार तुम्ही वाटी किंवा झाकण डबा काहीही वापरू शकता। तर ही बघा, मस्त अशी ही घारी आपली तयार झालेली आहे। अतिशय सुंदर असे हे घारगे बनतात, खूप छान मऊ लुसलुशीत होतात। तर याच पद्धतीने आपण राहिलेले हे बनवून घेऊया। तर अशा पद्धतीने हे सर्व घारगे बनवायचे आहेत आणि हे जे साईडचं निघालेलं पीठ आहे तर त्याचा परत एकदा गोळा करून लाटून परत त्याचे घारगे बनवायचे आहेत। तर ह्या पद्धतीने मी हे घारगे सर्व बनवून घेते आणि आता आपण हे तळून घेऊया। तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल छान तापल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घारी सोडायची आहे आणि अशा पद्धतीने घारीवर तेल शिंपडायचं, म्हणजे घारी जी आहे खूप छान फुलते। तर बघू शकता खूप मस्त अशी फुगलेली आहे। तर अशा पद्धतीने जर या तुम्ही घाऱ्या बनवला तर खूप छान मऊ लुसलुशीत बनतात। तर दोन्ही साईडनी व्यवस्थित मी तळून ही घारी काढून घेते, तर खूप मस्त अशी तयार झालेली आहे। तर ही काढून घेते आणि याच पद्धतीने आपण राहिलेल्या सर्व घाऱ्या ज्या आहेत तळून घ्यायच्या आहेत। तर तळताना गॅस जो आहे मीडियम ठेवायचा आहे। मध्यम आचेवरच आपल्याला या सर्व घाऱ्या ज्या आहेत तळून घ्यायच्या आहेत। तर खूप मस्त अशा या सर्व घाऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत। याच पद्धतीने मी राहिलेल्या सर्व बनवून घेतलेल्या आहेत। तर या अतिशय सुंदर मऊ लुसलुशीत अशा या घाऱ्या जरूर एकदा करून पहा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।